कर्ज फेडण्याची तयारी असतानाही मालमत्ता विकल्याचा आरोप. शेगाव तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे आमरण उपोषण. शेलगाव उजाड येथील शेतकरी किशोर शांताराम बुंदेले यांनी आजपासून शेगाव तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. इंडियन ओव्हरसीज बँक शाखा शेगाव आणि संबंधित अधिकाऱ्यांनी संगनमत करून आपली तारण मालमत्ता बेकायदेशीररित्या विक्री केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. कर्जाची थकीत रक्कम भरण्याची तयारी असतानाही आपल्याला न्याय मिळत नसल्याने उपोषणाचा मार्ग स्वीकारल्याने त्यांनी सांगितले. बुंदेले यांच्या म्हणण्यानुसार सुमारे 50 लाख रुपये किमतीची मालमत्ता केवळ 14 लाख रुपयात विकण्यात आली असून लिलाव प्रक्रियेत अनेक अनियमितता झालेल्या आहेत. मालमत्ता चुकीचा सरफेसी कायद्यानुसार नोटीस न देणे तसेच विक्री प्रक्रियेत नियमाचे उल्लंघन झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून घराचा ताबा घेण्याची प्रक्रिया तात्काळ थांबवावी अशी त्यांची मागणी आहे. न्याय मिळेपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान या प्रकरणातील आरोप हे उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी केले असून संबंधित बँक प्रशासन व अधिकाऱ्यांची भूमिका अद्याप समोर आलेली नाही. भारती न्यूजसाठी कार्यकारी संपादन रंजना राठोड, शेगाव, जिल्हा बुलढाणा. मी किशोर शांताराम बुंदेले, शेलगाव उजाड, तालुका शेगाव, जिल्हा बुलढाणा. मी इंडियन ओव्हरसीज बँकेतून 2015 मध्ये माझ्या घरासाठी शेलगाव उजाड येथील प्लॉट नंबर 3150 हा गहाण ठेवला होता. गहाण ठेवल्यानंतर त्याचे नियमित हप्ते वगैरे मी ते भरले. त्याच्यानंतर 19 पासून ते थोडे पेंडिंग पडले. दुष्काळी असल्यामुळे शेताच्या बाजूला खदाना असल्यामुळे त्या खदानीने शेताच्या पिकाचे नुकसान झाले. त्याच्यामुळे मी भरू शकलो नाही. त्यावेळेस त्याच्यानंतर मी त्यांना निवेदन दिलं की बा मी या तुमच्या गृहकर्जाचे पूर्ण पैसे भरण्यास तयार आहे. त्यांनी माझा प्लॉट नंबर 3150 जे आहे ते गहाण दिलेलं आहे ते सोडून ते 3150 हे घेण्याच्या तयारीत आहे. माझं म्हणणं. त्यांनी ऑनलाईन प्लॉट विकलेला आहे असं. हा, ऑनलाईन त्यांनी प्लॉट विकला. पैसे भरायला गेलो त्यांनी म्हटलं मी ऑनलाईन प्लॉट विक्री काढून दिला. 50 मी दिलेला त्यांना. तुमचा जो 3150 प्लॉट आहे हा, त्याचे पैसे मी भरायला तयार आहे. 3150 मी पैसे भरायला पूर्ण पैसे भरायला तयार आहे. बँकेकडून तुम्हाला काय उत्तर देईल? बँकेकडून नाही, त्यांनी जप्तीचं हे आणलं होतं. 3150 ची ऑर्डर आणली होती. कालांतरी त्याला 7 महिने झाले. 3150 प्लॉट तिथं उपलब्धच नव्हता. त्याच्यानंतर त्यांनी 3150 ए म्हणून त्यांनी ते पाहिजे आम्हाला असे त्यांनी सांगितलं मला. या बाबतीत तुम्ही प्रशासनाच्या दरबारात गेले, तुम्हाला काय सांगणार आहात? त्यांना सांगण्यात आलं, त्यांना म्हणणं कलेक्टर साहेबांनी त्यांची ऑर्डर आहे की बा 3150 आणि हे अपच आहे. आधी मी मॉर्गेज केलेला 50 आहे. यांनी ते कलेक्टर ऑफिसला सांगून झालं की बा 50, 31 आणि हा एकच प्लॉट आहे. आणि 50 गहाणपत्र मी दिलेलं 50 त्याचा उल्लेखच केला नाही. कलेक्टर साहेबांना निवेदन दिल्यानंतरही त्यांचं म्हणणं म्हणलं मी ऑर्डर आमची झाली, तुम्ही पुढे जाऊ शकता. पुढे म्हणजे अपील, कलेक्टरच्या विरोधात अपील मध्ये जाऊ शकता तुम्ही. माझ्यासोबत हे अन्याय झालेला आहे. माझ्यावर मी जे गहाणपत्र दिलेलं आहे 3150 प्लॉट त्याचे मी पूर्ण आज रोजी हे पैसे पूर्ण भरायला तयार आहे. मग आता तुमची काय मागणी आहे? माझी मागणी आहे की बा माझा 3150 ए हा प्लॉट मी मॉर्गेज करून दिलेला नाहीये, गहाणपत्र करून दिलेला नाहीये. एक दुसरी मग ते ताब्यात घेऊ नये. व दुसरा आहे की मी पूर्ण पैसे बँकेचे जे आज रोजी जे प्लॉट आहे गहाण त्याचे पूर्ण पैसे भरायला तयार आहे. तिसरं असं आहे की आता पावसाळी दिवस असल्यामुळे शेतकऱ्यांचे घराला परिवाराला मला बेघर करू नये. हे बघा, सध्या बाळासाहेब आंबेडकर यांनी आता नुकतीच 2:06 पोस्ट केली. NCRBच्या अहवालानुसार महाराष्ट्रामध्ये दररोज 17 शेतकरी आत्महत्या या ठिकाणी करत आहेत.
याच्याकडे पूर्णपणे शासनाचं दुर्लक्ष आहे. आणि आज सुद्धा या शेतकऱ्याला इथं आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं या शासनाने आणि प्रशासनाने. हा जो शेतकरी आहे यानं होम लोन घेतलं होतं. ज्या प्लॉटवर होम लोन घेतलं तो प्लॉट बँकेने मॉर्टगेज करावा. आज त्या होम लोन जो मॉर्टगेज केलेला प्लॉट त्याचे पूर्ण पैसे भरण्यास तयार आहे. जर तो बँकेला मग मॉर्टगेज केलेला प्लॉट पाहिजे की दुसरा प्लॉट पाहिजे, त्यांचं घर पाहिजे. यामध्ये जिल्हाधिकारी साहेब यांनी सुद्धा कोणतीही प्रकारची शहानिशा न करता तहसीलदार यांना ताबा घेण्याबाबत आदेश पारित केला. तहसीलदार मॅडमनी सुद्धा त्यांना आता 2 तारीख दिलेली आहे त्यांचं घर खाली करण्यासाठी. तर बघा, आजच्या दिवसाले शेतकरी या कुटुंबाला जर त्याच्या घरातून काढून टाकलं तर तो बेघर होईल आणि त्याला ते आत्महत्याच करावी लागेल. बुलढाणा जिल्ह्यामध्ये सतत आत्महत्या करत आहे. मी आता रेकॉर्ड काढलं, 2025 मध्ये जवळपास 198 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत आणि 2026 म्हणजे आता मे महिन्यापर्यंत 40 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. तर हे शासन आणि प्रशासन पूर्णपणे या ठिकाणी फेल झालेलं आहे. भाजप सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कोणत्याही प्रकारची योजना राबवली नाही. उलट प्रशासनाच्या मार्फत, तहसीलदाराच्या मार्फत, कलेक्टरच्या मार्फत सतत शेतकऱ्यांना त्रास देण्यात येत आहे. मागच्या वर्षाचा अजूनही शेतकऱ्यांना त्यांचे म्हणजे नुकसान झालं पाण्यामुळे, तर त्यांचे अजूनही विम्याचे पैसे मिळालेले नाही आहेत. आता ह्या गोष्टी तर सोडून द्या, परंतु आज हा जो शेतकरी बसलेला आहे याचा घराचा प्रश्न आहे, राहणीमानाचा प्रश्न आहे. आणि अशा प्रकारचं त्याच्यावर जर शासन प्रशासन अन्याय करत असेल, त्याचं जर कोणी ऐकत नसेल तर मग त्याला मरण्याशिवाय पर्याय नाही. आज वंचित बहुजन आघाडीतर्फे आम्ही या आमरण उपोषणाला पाठिंबा देऊ. याचं जीवाचं जर बरं वाईट झालं तर मग आम्ही शासन प्रशासनाचं सुद्धा बरं वाईट केल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी आजच्या या निवेदनाद्वारे आम्ही आपणास कळवतो, शासनापर्यंत आमचा हा संदेश जावा. महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात हे आंदोलन पेटल्याशिवाय राहणार नाही. कायदेशीर बाबीमध्ये या प्रकरणात काय होऊ शकतं? कायदेशीर बाबीमध्ये प्रशासनाने पूर्णपणे चुकलेलं आहे. RDC साहेबांनी कोणत्याही प्रकारची कागदपत्र शहानिशा केली नाही आणि बँकेला हा लावून आणि तशा प्रकारचे आदेश पारित केले. माझं असं म्हणणं आहे की प्रशासनामधले असलेले संबंधित क्लर्क, संबंधित नायब तहसीलदार, जिल्हा अधिकारी ऑफिसचे यांची चौकशी करण्यात यावी की ते तिथं बसल्या बसल्या काय करतायत, RDC साहेब काय करतात, मॉर्टगेज प्लॉट कोणता आणि ताबा कोणत्या प्लॉटचा देत आहेत. कायदेशीर बाबी त्यांनी तपासल्या पाहिजे. शासनाचा पगार खात आहेत ते. मग याचा अर्थ असा आहे का की शेतकऱ्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करावं. आता यांचा ऑनलाईन प्लॉट विकला सांगतात हे की ऑनलाईन प्लॉट विकलेला आहे. कलेक्टर साहेब म्हणतात की पहिले प्लॉट ताब्यात घ्या नंतर विका. मग यांचा ऑनलाईन प्लॉट विकला तर मग ताब्यात कसे घेत आहे तहसीलदार. आणि 2 तारखेचा त्यांचा जप्तीचा आदेश सुद्धा काढलेला आहे. तर त्या पूर्ण हे इलिगल झालेलं आहे. जिल्हाधिकारी साहेबांचा जर आदेश पाहिला तर त्या आदेशामध्ये स्पष्ट नमूद केलेलं आहे की प्लॉट पहिले ताब्यात घ्यावा, नंतर तहसीलदाराच्या समोर त्या प्लॉटची हराशी करावी आणि त्या जे उरलेले पैसे आहेत ते त्या शेतकऱ्यांना द्यावे. पण या ठिकाणी यांचा 50 लाखाचा प्लॉट हा 14 लाखाचा विकून टाकला. म्हणजे या ठिकाणी प्रशासन असेल, बँक मॅनेजर असेल, घेणार असेल, यांनी सर्वांनी संगनमत करून या गरीब शेतकऱ्याची, या ठिकाणी अज्ञानी शेतकऱ्याची फसवणूक केलेली आहे. आणि महाराष्ट्रात हे सर्व प्रशासन फसवणुकीचे कार्यक्रम करत आहे आणि याला जबाबदार हे महाराष्ट्र BJP शासन आहे. इथं गरीब लोकांना न्याय नाही आहे, त्यामुळे त्यांना जीवा